सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. कृषी विभागाचा आकृतिबंध बदलताना विदर्भाचा विचार झाला का? शेतकरी, क्षेत्रीय कर्मचारी आणि स्थानिक तरुणांच्या हितासाठी शासनाने पुनर्विचार करावा. नितीन गावंडे. कृषी विभागाने नुकताच तयार केलेला नवीन आकृतिबंध सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या नव्या आकृतिबंधानुसार विदर्भातील कृषी सेवक व सहाय्यक कृषी अधिकारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करणाऱ्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची पदे कमी होत असल्याने या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. कृषी विभाग ही केवळ कार्यालयीन कामकाज करणारी यंत्रणा नाही, तर राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना, कृषी तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन पोहोचवणारी महत्त्वाची यंत्रणा आहे. कृषी सेवक, सहाय्यक कृषी अधिकारी आणि इतर क्षेत्रीय कर्मचारी हे कृषी विभागाचा प्रत्यक्ष चेहरा आहेत. पिकांची पाहणी, शेतकऱ्यांना मार्गदर्शन, विविध योजनांची अंमलबजावणी, पीक परिस्थितीची माहिती, नैसर्गिक आपत्तीच्या काळातील पाहणी अशा अनेक जबाबदाऱ्या हे कर्मचारी प्रत्यक्ष क्षेत्रात पार पाडत असतात. अशा परिस्थितीत कार्यालयीन अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून प्रत्यक्ष शेताच्या बांधावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे हा निर्णय निश्चितच पुनर्विचार करण्यासारखा आहे. कार्यालयातील कामकाज महत्त्वाचे आहेच, मात्र त्या कामकाजाचा अंतिम लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुरेसे क्षेत्रीय मनुष्यबळ असणे त्याहून महत्त्वाचे आहे. नवीन आकृतिबंधामध्ये पदांची संख्या निश्चित करताना शेतकरी संख्येला महत्त्वाचा निकष मानण्यात आला आहे. मात्र विदर्भासारख्या भौगोलिकदृष्ट्या मोठ्या आणि विविधतेने भरलेल्या प्रदेशासाठी केवळ शेतकरी संख्या हा एकमेव निकष असू नये. अनेक गावांमध्ये एकाच जमिनीवर अनेक सहधारक किंवा सामायिक क्षेत्रधारक असतात. प्रत्यक्ष शेती करणाऱ्या कुटुंबाची संख्या, सामायिक क्षेत्रधारकांची संख्या, गावांचे भौगोलिक अंतर, क्षेत्रफळ, दुर्गम भाग, पिकांचे स्वरूप आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांवरील प्रत्यक्ष कामाचा ताण यांचाही पदनिर्मितीच्या निकषात विचार होणे आवश्यक आहे. सामायिक क्षेत्रधारकांची स्वतंत्रपणे योग्य गणना केल्यास प्रत्यक्ष शेतीशी संबंधित लाभार्थ्यांची संख्या अधिक स्पष्टपणे समोर येईल. त्यामुळे शासनाने या निकषाचाही पुनर्विचार करणे गरजेचे आहे. आज शेतकऱ्यांना हवामान बदल, पावसातील अनिश्चितता, अतिवृष्टी, पावसाचा खंड, विविध रोग, किडा, उत्पादन खर्च आणि बाजारभाव अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन करणारी कृषी विभागाची क्षेत्रीय यंत्रणा अधिक सक्षम असणे गरजेचे आहे. जर उपलब्ध क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली तर उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर होण्याबरोबरच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सेवा आणि मार्गदर्शनावरही होऊ शकतो. त्यामुळे हा प्रश्न कर्मचारी विरुद्ध शासन असा नसून शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील प्रभावी दुवा मजबूत ठेवण्याचा प्रश्न आहे. कृषी विभागातील कृषी सेवक, सहाय्यक कृषी अधिकारी आणि इतर क्षेत्रीय पदे ही ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांसाठी रोजगाराची महत्त्वाची संधी आहे. विदर्भातील अनेक तरुण कृषी क्षेत्रातील शिक्षण घेऊन या सेवेत येण्याची स्वप्न पाहतात. अशा वेळी क्षेत्रीय पदांची संख्या कमी झाल्यास भविष्यात विदर्भातील स्थानिक तरुणांच्या रोजगाराच्या संधीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नवीन आकृतिबंध ठरवताना केवळ प्रशासकीय सोय न पाहता शेतकरी हितासोबत ग्रामीण रोजगारांच्या संधीचाही विचार होणे आवश्यक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती, शेतीचे स्वरूप आणि प्रशासकीय रचना आणि विदर्भातील परिस्थिती यामध्ये मोठा फरक आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यासाठी एकच निकष लावण्याऐवजी विदर्भाची भौगोलिक परिस्थिती, शेतीचे क्षेत्रफळ, गावांची संख्या, दुर्गम भाग आणि शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष गरजा लक्षात घेऊन मनुष्यबळाचे नियोजन करणे आवश्यक आहे. कृषी विभागाच्या नव्या आकृतिबंधामुळे विदर्भातील पदे घटत असतील, त्यातही विशेषतः मेळघाट सारख्या दुर्गम भागातील सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकाऱ्यांच्या संख्या कमी केला जात. परिणामी त्याचा विपरीत परिणाम हा त्या ठिकाणाच्या शेतकऱ्यांवर होणार आहे.
तर या संपूर्ण बाबींची सखोल फेर तपासणी करण्यात यावी. क्षेत्रीय कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर अन्याय होऊ नये, शेतकऱ्यांना वेळेवर सेवा मिळावी आणि स्थानिक तरुणांच्या रोजगाराच्या संधी अबाधित राहाव्यात यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी. शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणारी यंत्रणा कमी करून कृषी विकास साधता येणार नाही. कार्यालयीन यंत्रणा सक्षम असण्याबरोबरच गावागावात आणि शेताच्या बांधावर काम करणारी कृषी यंत्रणाही सक्षम असणे तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाचा शासनाने पुनर्विचार करून विदर्भातील घटविण्यात आलेली क्षेत्रीय पदे पुनर्संचयित करावीत. सामायिक क्षेत्रधारकांचा योग्य समावेश असलेला व्यापक निकष निश्चित करावा आणि शेतकरी कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच विदर्भातील स्थानिक तरुणांच्या हिताचा समतोल साधावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नितीन गावंडे यांनी केली आहे. सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट.